इडियप्पम आणि थंडगार गोड आमरस प्रत्येक घासात साऊथ इंडियन आणि महाराष्ट्रीयन स्वादाची भन्नाट जुगलबंदी असलेला भारतीय खाद्यसंस्कृतीमधला पारंपरिक महाराष्ट्रीयन आणि साऊथ इंडियन कॉम्बिनेशन असलेला गोड पदार्थ आज आपण पाहणार आहोत. जर हा पदार्थ तुम्हाला शिकायचा असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते आपले यूट्यूब चॅनल भारतीय खाद्यसंस्कृतीमधील तृप्ती सूपशास्त्रातील कुकिंग व्हिडिओमध्ये. गॅस सुरू करून गॅसवरती जाडबुडाची कढई ठेवायची. गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम करून यामध्ये 2 वाट्या पाणी घालायचं, मीठ घालायचं चवीसाठी, तसेच थोडंसं तूप घालायचं यामध्ये आणि हे पाणी उकळी येऊन द्यायचं. पाण्याला चांगली उकळी आली की यामध्ये थोडं असं हे तांदूळाचं पीठ 2 वाट्या घालायचं आहे आणि लाटण्याच्या साहाय्याने हे पीठ छान असं घोटून घ्यायचं आहे जेणेकरून ह्याच्या गुठळ्या होऊ नये. संपूर्ण अशा पद्धतीने हे तांदूळाच्या पिठाची उकड काढायची. आता इथे गॅस बंद करायचा आणि या कढईवरती झाकण ठेवायचं. 5 मिनटं ही उकड अशीच ठेवायची. आता इडलीचं पात्र घ्यायचं. इडलीच्या पात्राला तूप ग्रीस करून घ्यायचं आहे. तेल लावायचं नाही कारण गोड पदार्थ आहे त्यामुळे तेल लावायचं नाही. साजूक तूप असतं ते साजूक तुपाने ह्या इडलीच्या पात्राला छान असं ग्रीस करून घ्यायचं आहे जेणेकरून इडियप्पम ह्या अशा पात्राला चिकटणार नाही. घ्यायची. ही जी निमुळती बाजू आहे ती आतमध्ये ठेवायची आणि ही खरबुडी बाजू आहे, ही जी खरबुडी बाजू आहे ना ही बाहेर काढायची. हे पहा, ही निमुळती बाजू खरबुडी बाजू ही बाहेर आली. आता सोऱ्याला संपूर्णपणे तूप लावून घ्यायचं. आता या उकडवरचं 5 मिनिटांनी झाकण काढायचं आणि ही उकड चांगली मळून घ्यायची. तांदूळाच्या पिठाची ही उकड चांगली मळून घेतली की एक उंडा तयार होतो. उंडा हा सोऱ्यामध्ये घालायचा, सोऱ्याचं झाकण लावायचं आणि इडली पात्रामध्ये ही इडियप्पम गोल आकारामध्ये या साच्यातून बाहेर पाडायची आहे. म्हणजे आपण ज्या पद्धतीने कुरडई अशी घालतो ना अगदी त्याच पद्धतीने हे इडियप्पम इडलीच्या पात्रावरती गोल घालायचं आहे. पहा, अशा पद्धतीने हे इडियप्पम इडली पात्रावरती घालून घ्यायचं आहे. इडियप्पम हा केरळ आणि तमिळनाडूमधला प्रसिद्ध साऊथ इंडियन पदार्थ आहे. पहा, हा पदार्थ आमरस सोबत सुद्धा खाल्ला जातो, तसेच हा सांबर सोबत सुद्धा खाल्ला जातो. हा पदार्थ जर तुम्ही एकदा बनवलात ना तर वारंवार बनवाल इतका स्वादिष्ट होतो. पहा, अशा पद्धतीने हे इडियप्पम पाडून घ्यायचं आहे. आता इथे माझ्याकडे सोऱ्याची जी ताटली होती शेवईची ती थोडीशी जाड आहे. पातळ जरी असेल ना तरी सुद्धा चालू शकेल. अशा पद्धतीने संपूर्ण हे इडियप्पम आपण गोल पाडून घेतलेले आहेत या ताटलीमध्ये. आता ही ताटली आपल्याला स्टीमरमध्ये ठेवायची आहे. स्टीमरमध्ये पाणी घालायचं, गॅस सुरू करायची आणि स्टीमरला स्टीम येऊन द्यायची आणि ही प्लेट इडियप्पमची 10 मिनिटं झाकण लावून स्टीम होऊन द्यायची आहे. आता दुसरीकडे आमरस तयार करायला घ्यायचा. काय करायचं, दोन आंबे घ्यायचे, स्वच्छ चांगले असे धुवून घ्यायचे. नंतर त्याचे अशा पद्धतीने वरचं देठ काढून टाकायचं. वरचे साल आहेत ते संपूर्णपणे असे काढून टाकायचे. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असेच आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीमधील तृप्ती सूपशास्त्रातील रेसिपी शिकायची असतील आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल, तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हा जर तुम्हाला रोजच्या रोज प्रश्न पडत असेल तर आपले यूट्यूब चॅनल तृप्ती सूपशास्त्राला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ज्या पद्धतीने आज मी तुम्हाला आमरस सांगत आहे या पद्धतीने जर तुम्ही आमरस बनवला तर अगदी उत्कृष्ट आणि स्वादिष्ट तर आमरस होतो. शिवाय मिक्सरमध्ये फिरवण्याची सुद्धा गरज पडत नाही. इतका मिळून असा छान स्मूथली हा आमरस तयार होतो. काय करायचं, साल संपूर्णपणे काढून घेतली नाही ह्या आंब्याची की आंब्याचे जे काप आहेत ते पुरण जाळी यंत्रामध्ये घालायचे आणि स्मॅशरनी असे स्मॅश करून घ्यायचे आहेत. नंतर कोय जी आहे कोयसुद्धा या जाळीवरती घासून घ्यायची. नंतर थोडंसं पाणी घ्यायचं, त्या पाण्यामध्ये ही कोय बुडवून घ्यायची आणि ते पाणी या जाळीवरती घालायचं. पुन्हा स्मॅशरनी छान असं स्मॅश करून घ्यायचं जेणेकरून आमरस अगदी
सुंदर स्मूथली असा हा तयार होईल पहा. अशा पद्धतीने जर हा पारंपरिक पद्धतीने आमरस तयार केला ना तर मिक्सरमध्ये फिरवण्याची सुद्धा गरज पडत नाही. शिवाय एकजीव सुद्धा अगदी साध्या सोप्या पद्धतीने होतो पहा. तर पहा अशा पद्धतीने आपला हा आमरस तयार झालेला आहे. आता याच्यामध्ये साखर घालायची आहे. साखर याच्यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे घालायची. याच्यामध्ये मी थोडीशी साखर घातलेली आहे कारण आंबे खूप गोड आहेत. तर 5 ते 6 चमचेच फक्त मी याच्यामध्ये साखर घातली आणि चमच्याने नुसतं पहा हे हाटून घेतलं आणि रवीने सुद्धा हाटून घेतलं. किती स्मूथली असा हा आमरस तयार झालेला आहे. आता यामध्ये केशरच्या 4 ते 5 काड्या घालायच्या. नंतर सुंठ पावडर घालायची 1/4 आणि वेलची पावडर घालायची 1/4 चमचा आणि पुन्हा एकदा हा आमरस एकजीव करायचा आणि फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवायचा आहे. अशा पद्धतीने महाराष्ट्रीयन पारंपरिक असा हा आमरस आपला तयार होतो. आमरस तयार करेपर्यंत इडियप्पम आपले तयार झालेले आहेत. गॅस बंद केलेला आहे. आता हे इडियप्पम आहे हे आता आपण गरमागरम सर्व करूयात. थंडगार छान असा आमरस आणि गरमागरम हे इडियप्पम. आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीमधील साऊथ इंडियन आणि महाराष्ट्रीयन स्वादाची भन्नाट जुगलबंदी असलेला हा साऊथ इंडियन आणि महाराष्ट्रीयन पदार्थ आहे. तर यूट्यूब फॅमिली, कसा वाटला तुम्हाला आजचा आपला भारतीय खाद्यसंस्कृतीमधील हा साऊथ इंडियन गरमागरम असा हा इडियप्पम आणि महाराष्ट्रीयन पारंपरिक असा हा गोडाचा पदार्थ आवडला असेल तर अशाच नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध भारतीय खाद्यसंस्कृतीमधील पदार्थांसाठी आपले यूट्यूब चॅनल तृप्ती सूपशास्त्राला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. हॅव अ गुड डे. भेटूयात आपण अशाच नवीन पदार्थासोबत तृप्ती सूपशास्त्रामध्ये.